नमस्कार, मी ऋषी करत. मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता प्रतिमाह ₹1,500 महिना दिला जाणार आहे. त्यासाठी महिलांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावा लागेल. तो अर्ज कुठे करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, त्याच्या अटी काय आहेत, सेवा शर्ती काय आणि सर्वात महत्त्वाचं तो अर्ज करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्याचा शासन निर्णय म्हणजे जी-आरसुद्धा आलेला आहे. तो जी-आरसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे. तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे. त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी हा शासन निर्णय म्हणजे जी-आर आलेला आहे 28 जून 2024ला. सर्वप्रथम याचा आता उद्देश काय, तर उद्देश बघू शकता या ठिकाणी. महिलांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा सर्वप्रथम उद्देश. त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे, महिलांना आणि मुलींना सशक्तीकरण करणे आणि महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करण्यासाठी ही योजना या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणारे 1 जुलै 2024 पासून. या ठिकाणी आता योजनेचं स्वरूप कशा प्रकारे राहणार आहे बघा. योजनेचं स्वरूप एकदम सिंपल आहे. ते म्हणजे काय, तर तुमच्या थेट बँक खात्यामध्ये ₹1,500 ही रक्कम ट्रान्सफर केली जाईल. आता त्यासाठी DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याची जी व्यक्ती आहे, जी महिला आहे, त्यांच्या बँक खात्यावरती ₹1,500 डायरेक्टली हे ट्रान्सफर केले जातील. त्यासाठी लाभार्थ्यांचं वय किती असायला पाहिजे, कमीत कमी वय त्यांचं 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 60 वर्ष, म्हणजे 21 ते 60 वयोगटातील ज्या महिला आहे त्या महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात. पात्रता काय देण्यात आली आहे, तर महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं गरजेचं आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटी परव्यक्त्या, निराधार महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्यांचे वय 21 ते 60 वर्षादरम्यान असावे. सदर महिला अर्ज करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे असं सुद्धा सांगण्यात येतं. अपात्र काय, तर सर्वप्रथम अपात्र त्यांचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरी अपात्र. त्या जर इन्कम टॅक्स आयकर भरत असतील तरी अपात्र. सरकारी कर्मचारी असतील, महाराष्ट्र सरकार कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी, तरी अपात्र. महिला अगोदरच जर एखाद्या योजनेचा लाभ घेत असेल, कोणी घरी खासदार आमदार असेल किंवा भारत सरकारच्या नोकरीला असेल किंवा घरी 4 चाकी वाहने असतील, ट्रॅक्टर सोडून या ठिकाणी. नंतर तुम्ही बघू शकता ज्या महिला या ठिकाणी एवढ्या अपात्रता धारण करतात त्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार नाही अशा प्रकारे सांगण्यात येते. आता नंतरचा मुद्दा आहे तुमची कागदपत्रे कोणकोणती तुम्हाला आता फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे. तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. तुमचं आधार कार्ड लागेल, अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच आपण त्याला डोमेसाईल म्हणतो, किंवा जन्मदाखला लागेल. सक्षम प्राधिकरणाने दिलेला म्हणजे तुमचा तहसीलचा 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला, म्हणजेच आपण त्याला इन्कम सर्टिफिकेट म्हणतो, ते लागेल. बँक पासबुक, पासपोर्ट फोटो, रेशन कार्ड आणि या ठिकाणी या शर्ती, अटी आणि याचं पालन करणारी जी व्यक्ती असेल त्यांचं हमीपत्र लागेल. एवढ्या गोष्टी लागतील. लाभार्थीची निवड किंवा अर्ज कसा करावा लागेल ते बघा. आता जर ग्रामीण भाग असेल तर अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू, ग्रामपंचायत यांच्यामार्फत तुम्ही अर्ज करू शकता. आणि जर शहरी भाग असेल तर नागरी भागात अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू केंद्र यांच्यामार्फत तुम्ही अर्ज करू शकता अशा प्रकारे सांगण्यात येते. त्यासाठी तुम्हाला कालावधीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया कशी राहील, तर ऑनलाईन राहील. ऑनलाईन जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी मोबाईल ॲपद्वारे, सेतूद्वारे किंवा पोर्टलवरती स्वतःसुद्धा अर्ज करू शकता. मोबाईलवरून सुद्धा अर्ज करण्याची या ठिकाणी प्रोसेस येईल. नंतर बघू शकता ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर केल्यानंतर तुमच्या अर्जाला मान्यता दिलं जाईल. सर्व अर्ज तुमचा चेक वगैरे केला जाईल किंवा तुम्ही अंगणवाडी केत करू शकता. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य, म्हणजे कुठेही तुम्हाला ₹1 देण्याची गरज राहणार नाही. महिला स्वतः अर्ज भरताना लागेल त्यांची EKYC होईल. कुटुंबाचे ओळखपत्र लागेल म्हणजेच रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड. आता अर्ज भरायला केव्हा सुरुवात होणार आहे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे.
1 जुलै 2024 पासून तर 15 जुलै 2024पर्यंत महिलांना या ठिकाणी अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.